मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की आता टपरी बंद करून तो माणूस निघून जातो आणि अक्षयला सांगतो, साहेब मी जातो, फक्त तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हा बाकडा तेवढा वरती ठेवून जा. अक्षय म्हणतो ठीक आहे. त्यानंतर इतक्यात अक्षयला रमाचा फोन येतो. अक्षय हा रमाला म्हणत असतो, हा रमा बोल ना. रमा म्हणते, अहो मी तुम्हाला काहीही फार प्रश्न विचारणार नाही आहे. मला फक्त तुम्ही एवढं सांगा की अण्णा सुखरूप आहेत. बस मला माहिती आहे तुम्ही जे काही कराल ना ते माझ्या भल्याचंच असेल. अक्षय म्हणतो, माहिती आहे ना तुला, मग झालं तर, आणि काळजी करू नकोस, मी अण्णांना घेऊनच येईन. रमा म्हणते, तुम्हाला त्यांना आणावंच लागेल, कारण आता उद्या त्यांची 61 आहे. मग अक्षय म्हणतो, अरे मग तर मी नक्की अण्णांना घरी घेऊन येतो. ओके चल ठेवतो. आणि मग तो फोन ठेवतो आणि इन्स्पेक्टर साहेबांकडे येऊन विचारतो, अण्णांचं लोकेशन मिळालं का. त्यावर इन्स्पेक्टर सांगतात, मालाड हायवेजवळ आम्हाला एक बॉडी मिळाली आहे, तुम्हाला तिची ओळख पटवायला जावी लागेल. अक्षय म्हणतो, अहो काहीही काय बोलताय, बॉडी वगैरे म्हणजे काय, हे ह्या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा आहे मी. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा तुम्हाला जावंच लागेल, हवालदार जा यांच्याबरोबर. त्याबरोबर मग अक्षय आणि हवालदार दोघंही जण आता तिकडे जाऊ लागतात. त्याबरोबर इकडे आता अण्णांच्या 61ची तयारी सुरू असते. आय्यजी सांगत असतात, माझ्या 61ला ह्या मुलांनी मला 61 दिवे लावून ओवाळलं होतं, मी तर खूप खुश होते. त्यावेळी रमा म्हणते, आय्यजी 61च दिवे का. त्यावर आय्यजी म्हणतात, कारण 61 हा आपल्या आयुष्यातला असा टप्पा असतो जेव्हा आपल्या आयुष्यातला पूर्ण एक पडाव पूर्ण होतो आणि आपण दुसऱ्या पडावाला सुरुवात करतो. आपलं तारुण्य संपतं, म्हातारपण होत येतं आणि बालपणाची एक नवीन सुरुवातसुद्धा होते. म्हणून त्याचवेळी आपण नव्याने जन्माला येतो असं म्हणायला सुद्धा हरकत नसते. आणि म्हणून या सगळ्यांनी माझ्यासाठी दिवे लावून ते सगळं सेलिब्रेट केलं होतं. त्यावेळी आता शशिकांत मुकादम म्हणतात, हो हो अगदी बरोबर बोलली आई, आणि ते सगळं करायलाही की नाही आम्हाला एकूण 2 दिवस गेले होते. 2 दिवस आम्ही ते सगळे दिवे वगैरे तयार करत होतो. त्याबरोबर रमा म्हणत असते, मला ना अण्णांचं आयुष्यातसुद्धा असंच काहीतरी छान करायचं आहे. नाही, आत्तापर्यंत अण्णांनी खूप लोकांना सुख दिलं, लोकांसाठी जगले झटले, पण अण्णांना मात्र सुख नाही मिळालं. पण आता ना मला त्यांच्या आयुष्यात सुख आणायचं आहे. शशिकांत मुकादम म्हणतात, रमा तू काळजी नको करू, आपण सगळे मिळून करूया ना उद्याचं सगळं छान. रमा म्हणते, नक्की ना बाबा. नाही, कारण काय आहे ना, आत्तापर्यंत अण्णांवरती खूप संकटं आली, खूप अडचणी आल्या, पण आता नाही, आता बास. आता अण्णांवर आलेलं कुठलंही संकट मी आधी स्वतःवर झेलणार. त्याबरोबर मग अभ्या म्हणतो, अरे मग चला तर करूया सुरुवात अण्णांच्या 61च्या तयारीला. त्याबरोबर आनंदसुद्धा म्हणतो, हो ना खरंच आपण खूप छान सेलिब्रेट करूया का 61. त्यावर मयुरी म्हणते, हो करायला तर हवीच, आपण फक्त 61च दिवे काय, संपूर्ण शाळा उजळवून टाकूया अण्णांची, हो की नाही. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते, हो चालेल ना, आपण खूप छान करूया उद्याचं सगळं. तर आता इकडे अक्षय आणि हवालदार हे दोघंही जण आलेले असतात शवघरात. हवालदार म्हणतो, साहेब तुम्ही बॉडीची ओळख पटवून घ्या, तोवर मी सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो. अक्षय म्हणतो, जोपर्यंत मी कन्फर्म सांगत नाही तोवर तुम्ही कसलीही फॉर्मॅलिटी कंप्लीट करू नका, तुम्ही इथेच थांबा माझ्याबरोबर. आणि मग अक्षय तिकडे त्या शवाजवळ जातो. त्याबरोबर इकडे रमा ही आय्यजींना आणि मयुरीला साड्या दाखवत असते आणि ती म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे आय्यजी, ह्या सर्व साड्या आहेत ना माझ्यासाठी अण्णांनी खरेदी केल्यात. अण्णा जिथे जिथे कुठे कामासाठी जायचे ना तिथून माझ्यासाठी एक तरी साडी आणायचं. माझ्याकडे सर्व पद्धतीच्या साड्या आहेत, बनारसी, अनारसी, परत जोधपुरी त्याबरोबर लगेचच मयुरी म्हणते, हो गं खरंच की रमा, अण्णांची चॉईस खूप छान होती. त्यावर रमा म्हणते, हो खरंच, मी अण्णांना म्हटलं ना, अण्णा हो एवढ्या साड्यांचं मी काय करू, कधी नेसू, की अण्णा लगेच हसायचे माझ्याकडे बघून आणि मला म्हणायचे, रमा बाळा अगं हे तुझं माहेर आहे, इथं तुला जे हवं जेव्हा हवं तेव्हा तू ते करू शकतेस. तुला कधी भरपूर सजावं नटावं वाटलं ना तर तू या साड्या नेस आणि नट. आणि या साड्या प्रत्येक वेळी अण्णा माझ्यासाठी आणायचेच आणायचे. त्यावेळी आय्यजी म्हणतात, अगं असाच तर असतो ना बाप, लेकीला एकदा का भरपूर नटलेलं बघितलं, खुश बघितलं की बापाला क्लिअर होतं की आपली मुलगी खुश आहे, आनंदी आहे, आणि मग त्याला त्याच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. रमा म्हणत असते, सुरुवातीला जेव्हा मी अण्णांना भेटले ना तेव्हा काही लोक अण्णांना बोलायची,
तर दुसऱ्या बाजूला आता अक्षय हा आता त्या बॉडीला हात लावतो. आता तो त्या बॉडीवरचं कापड बाजूला करतो. त्या चेहऱ्याची अवस्था एवढी वाईट असते की अक्षय तिकडनं पळ काढतो. तर रमा म्हणत असते, लोक अण्णांना म्हणायचे की कशाला तुम्ही या मुलीला आपलंसं करताय, काहीला जवळ करताय. लोकांना वाटायचं की मी अण्णांच्या पैशाकडे बघून अण्णांच्या बरोबर राहते. पण मग अण्णा मला नेहमी सांगायचे, रमा मला माहिती आहे ना तू माझ्यावर किती प्रेम करतेस ते. हे बघ, मी माझी बायको वारल्यानंतर मला कुटुंब नव्हतं, पण कधी दुसरं लग्न केलं नाही. कारण मला हेच वाटायचं की मला कुटुंबाची गरजच नाही आहे, माझं कामच माझं सर्वस्व आहे. पण जेव्हा मला तू भेटलीस ना, तेव्हा मला असं वाटलं की मला एक मुलगी तरी असायला हवी होती. देवाने माझ्या आयुष्यात कुटुंबाची जी कमी ठेवली होती ना, ती तुझ्या रूपाने भरून काढली आहे रमा. तू माझी मुलगी आहेस. आईची माझं आणि अण्णांचं नातं रक्ताचं नसलं ना तरीही खूप खास होतं. आणि अण्णा आता लवकर परत यायला हवे. त्यावर आईजी म्हणतात, रमा अगं आता नाराज होऊ नको बरं, आणि तू कशाला काळजी करतेस. आम्ही म्हटलं आहे ना अण्णा परत येणार, तर अण्णा परत येणार. अण्णा नक्की लवकर परत येणार. आता आईजी अण्णा लवकर येणार असं म्हणतात आणि लाईट्स जातात. आता लाईट्स गेल्यावरती मग मात्र रमा आणखीन घाबरते. रमा म्हणते, आईजी लाईट्स का गेल्या, मला ना खूप भीती वाटते. आईजी अण्णांना काही. त्याबरोबर मयुरी म्हणते, रमा 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 अगं कुठून पोहोचतेस तू. हे बघ, अण्णांना काही एक होणार नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. लोड शेडिंगमुळे लाईट गेली असेल किंवा स्विचचा काही प्रॉब्लेम झाला असेल. आईजीसुद्धा म्हणतात, रमा काळजी नको गं करूस. रमा म्हणते, आईजी अहो मला भीती वाटते, अण्णांना काही होणार नाही ना. आणि अचानक कशी आपण बोलता बोलता लाईट गेली, मला ना काही कळत नाही आहे, हे सगळं काय होतं आहे म्हणजे. त्यावर आईजी म्हणतात, रमा तू उगाचच्या उगाच नसते विचार करू नकोस. उद्या अण्णांची 61 आहे की नाही, आपल्याला ती छान सेलिब्रेट करायची, कळलं. त्यावर रमा आता देवाकडे हात जोडून प्रार्थना करते की माझे अण्णा जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असू. तर इकडे अक्षय हा लगेचच त्या हवालदार साहेबांना सांगतो, नाही साहेब, ही बॉडी अण्णासाहेबांची नाही आहे. हवालदार म्हणतो, अहो पण अण्णासाहेबांचं पाकीट आणि मोबाईल याच माणसाकडे होतं. अक्षय म्हणतो, अण्णांचं पाकीट मोबाईल याच्याकडे कसं आलं, कुठून आलं ते सगळं मला नाही ठाऊक, पण एक गोष्ट कन्फर्म सांगू शकतो मी, ही बॉडी अण्णासाहेबांची नाही आहे बास. त्याबरोबर हवालदार म्हणतात, खरंच नक्की. अक्षय म्हणतो, हो ही नाही आहे अण्णांची बॉडी, आणि अण्णा कुठेही असलीत ना तरीही मी आणि माझी बायको मिळून आम्ही अण्णासाहेबांना शोधून काढू. आम्ही शोधू म्हणजे शोधूच त्यांना. त्यावर मग आता लगेचच हवालदार साहेब म्हणतात, जर हे सगळं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मुद्दाम जाणून बुजून अण्णासाहेबांनी केलं असेल ना, तुम्ही त्यांना सापडू नये म्हणून, तर अण्णासाहेब तुम्हाला कधीच सापडणार नाही, ते तुमच्यासमोर नाही येणार. हे खूप अवघड काम आहे. त्यावर मग अक्षय त्या हवालदारांना विचारतो, साहेब तुमचं लग्न झालं आहे का. हवालदार म्हणतो, हो एक मुलगी आहे मला. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे रमा ही म्हणत असते, मला अण्णांची खूप आठवत येते. अण्णांनी माझ्या आयुष्याला आकार दिला, आधार दिला. खरं तर ना मी अण्णांमुळे आज स्वतःच्या पायावर उभी आहे, ताठ मानेने जगू शकते. मी आज स्वावलंबी आहे, त्यामागे अण्णा आहे. अण्णा मला नेहमी म्हणायचे की मला मुलगी नाही आहे, पण ती कुटुंब नाही आहे, पण ती पोकळी तुझ्या रूपाने पूर्ण झाली आहे रमा. आणि आता अण्णा नाही आहेत ना, तर घर असं मला ना रिकामं वाटतं आहे. मला अण्णांची खूप आठवण येते. मयुरी म्हणते, अगं रमा अण्णांची आठवण येणं स्वाभाविक आहे तुला, पण काळजी करू नकोस, अण्णा लवकर परत येते. त्याबरोबर आईजीसुद्धा म्हणतात, हो अगदी बरोबर. रमा आता तू एक काम कर, तू ह्या साड्यांपैकी ना अण्णांनी तुला दिलेली एखादी साडी नेस उद्या अण्णांच्या 61 निमित्त. अक्षय म्हणाला ना तो त्यांना घेऊन येईल, मग तो त्यांना नक्की घेऊन येईल. त्यांनी तुला जर त्यांनी दिलेल्या साडीत पाहिलं तर त्यांना उद्या आणखीन जास्त आनंद वाटेल. त्यांनी घेतलेली साडी नेस तू कुठलीही. मग रमा एक गुलाबी रंगाची साडी हातात घेत म्हणते, आईजी मी उद्याच्या दिवसाला ना ही साडी नेसेन. ही साडी अण्णांनी माझ्यासाठी पहिल्यांदा आणली होती, आणि उद्या ह्या साडीत मला बघून अण्णांचं मन भरून येईल. तर दुसऱ्या बाजूला आता अभि तो व्हिडिओ बघतो ज्यामध्ये अण्णा म्हणालेले असतात, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, मी तुम्हाला सापडणार नाही. तुम्ही दोघं खुश राहा, आनंदी राहा, आणि मला शोधण्याचा विचार करू नका, तो विचार सोडून द्या. आता तो सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर अभि म्हणतो, बाप रे, म्हणजे याचा अर्थ अण्णा स्वतःहून कुठेतरी निघून गेले. मग आता आपण काय करायचं. अण्णा रमाला आता कसे सापडणार. पण हे सगळं अण्णा जे काही वागलेत ना ते चुकीचं आहे. अण्णांनी हे सगळं नको करायला हवं होतं. नाही म्हणजे मला मान्य आहे अडचण आली, पण अडचण आल्यावर घर सोडून निघून जाणं हा तर पर्याय नसतो ना.
त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे अभि, जेव्हा आपण हरलोय आणि ही गोष्ट आपल्याला कळते ना, तेव्हा एक बाप म्हणून आपल्याला आपल्याच मुलांच्या नजरेला नजर भिडवण्याची लाज वाटते. आणि तेच काहीतरी झालं आहे अण्णांच्या बाबतीत. मी अण्णा जे वागले त्याचं समर्थन नाही करत आहे, पण तरीही. तर दुसऱ्या बाजूला आता मयुरी आणि आईजी तिकडे येतात. मयुरी आणि आईजी म्हणतात, आता कुठे जरा रमाचा मूड बरा झाला आहे. त्यावर हे ऐकून आनंद म्हणतो, चला नशीब. त्यावर अभि म्हणतो, पण त्याचा काही एक उपयोग नाही आहे आता. त्यावर आईजी विचारतात, अरे का असं बोलतोयस, काय झालं आहे अभि? त्यावर अभि म्हणतो, अण्णांनी व्हिडिओ बनवून पाठवला आहे अक्षयच्या फोनवरती की मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, मी तुम्हाला सापडणार नाही, मी पुन्हा पाचगणीत येणार नाही. त्यावर आता आईजी म्हणतात, काय? अरे असं कसं? आत्ता कुठेतरी जाऊन आम्ही तिला अण्णा लवकर परत येतील, तू काळजी करूच नकोस, सगळं व्यवस्थित होईल, निश्चिंत राहा, बिनघोर राहा, असं समजावलं आणि मग जाऊन तिचा मूड बरा झाला. आपण आता तिला हे कसं सांगणार आहोत अण्णा परत नाही येणार आहेत म्हणून? त्यावर अभि म्हणतो, सांगावं तर लागेल. आनंद म्हणतो, मला कळत नाही आहे बिचारी रमा, तिची अवस्था कशी होईल. आता शशिकांत मुकादमसुद्धा म्हणतात, हो ना, मलाही कळत नाही आहे, जेव्हा रमाला सत्य समजेल तेव्हा तिची काय परिस्थिती होईल. आईजी म्हणत असतात, मला तर खूप काळजीच वाटते आहे रमाची. रमाचं कसं होईल हा प्रश्न मलासुद्धा पडला आहे. हे सगळं काय घडून बसलं आहे त्या मुलीजवळ. नाही म्हणजे मला तर तिचं दुःख बघवणार नाही आहे माझ्या डोळ्याने. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे तारा ही आर्था आणि पार्थकडे येते आणि हळूहळू आवाजात काहीतरी बोलत असते. आर्था म्हणते, ताई गप ग, उद्या परीक्षा आहे आणि आज तुझं काय चाललंय? परीक्षा आहे ना, मग अभ्यास कर ना, 12वीचा पेपर आहे ना तुझा. हां, माझासुद्धा पेपर आहे, माझीसुद्धा परीक्षा आहे आणि मला अभ्यास करू दे. तुझा अभ्यास झाला असेल, माझा आणि पार्थदादाचाही अभ्यास झालेला नाही आहे. त्यावर लगेचच तारा म्हणते, अरे काय तुम्हाला एवढं पेपरचं पडलं आहे? परीक्षेत उद्या तुम्ही कॉपीही करू शकता, पण घरामध्ये काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेला आहे, तो आपल्याला कळायला हवा असं तुम्हाला वाटत नाही का? घरातले ना मोठे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. आता नेमकं ते काय लपवत आहेत हे आपल्याला सुद्धा बघितलं पाहिजे ना, आपल्याला कळलं पाहिजे की नाही सगळं. काहीतरी आहे असं जे आपल्यापासून लपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो, काय खरंच? मग उद्या मी शोधकार्य करतो, उद्या बघतो की नेमकं काय सुरू आहे ते. त्यावर लगेचच तारा म्हणते, हो नक्की, काहीतरी गडबड आहे हे मला माहिती आहे. त्याबरोबर आता आर्था म्हणते, अगं पण मग काय करायचं आहे आपल्याला? आता सध्या आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? आपल्या परीक्षा की नाही? मग बाकीचं सगळं सोडून दे ना, आपण फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष देऊया, अभ्यासावर फोकस करूया. आणि पार्थदादा, अरे तू हिच्या नादी कुठे लागतोयस? त्यावर अर्थाला लगेचच तारा म्हणते, जर तुला इंटरेस्ट नसेल ना तर तू इकडनं बाहेर जा, पण नेमकं काय घडलं आहे आणि काय झालं आहे हे आम्हाला जाणून घ्यायचंच आहे, समजलं ना तुला? त्याबरोबर लगेचच आता तारा पुढे म्हणते, अरे आपल्या घरातलं काहीतरी आहे आणि ते आपल्यालाच माहीत नाही आहे, याला काय अर्थ आहे यार? त्याबरोबर आता पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग उद्या बघू आपण. त्याबरोबर लगेचच आता आर्था ही पार्थला म्हणते, अरे पार्थ दादा, काय चाललं आहे तुझं? तू कुठे या तारादीच्या नादी लागतोयस? तुला माहीत नाही आहे का ही काहीही झालेलं नसतानासुद्धा उगाच काहीतरी फालतू विषयावरती गॉसिप करत राहते ते. त्यापेक्षा अभ्यास करूया आपण. तसंही उद्या आपली येणारी परीक्षा आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, बाकी काहीही महत्त्वाचं नाही आहे उद्याच्या दिवसाकरता आपल्यासाठी, समजलं ना? तारा म्हणते, तुला परीक्षा करायचं असेल ना तर तू निघ इकडनं, निघ माझ्या खोलीतनं. आर्था म्हणते, ठीक आहे निघतेच आहे, तसंही ह्या फालतू गॉसिपपेक्षा माझा अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि मग ती तिकडनं जाते. पार्थ आता तिथेच बसलेला असतो. लगेचच तारा त्याच्या शेजारी बसते आणि म्हणत असते, फक्त उद्या मला कळू देत की नेमकी काय गडबड आहे. एकदा का मला कळालं ना मग बरोबर बघते तुझ्याकडे आर्था. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आर्था आता हॉलमध्ये येऊन रात्रीची एकटीच अभ्यास करत जागी असते. आर्था म्हणत असते की मला का लक्षात राहत नाही आहे, उद्या माझा मराठीचा पेपर आहे आणि इथे मला पाठ होत नाही आहे, मी जे पाठ करते ते सगळं मी का विसरते आहे, कसं विसरते मी? त्याबरोबर आता मागून तिला एक आवाज येतो, कारण तू पाठ करतेस ना म्हणून. आता आर्था मागे बघते तर रमा असते. रमा आर्थाच्या जवळ येऊन बसते आणि आर्थाला म्हणते, आर्था अगं बाळा, तू पाठ करतेस सगळं म्हणून तुझ्या लक्षात राहत नाही आहे. तू समजून घेतलंस ना तर गोष्टी आपोआप सोप्या होतील, लक्षात राहतील तुझ्या. आर्था म्हणते, समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं काकू? त्यावर रमा म्हणते, मला सांग तू काय वाचतेस? आर्था म्हणते, निबंध, माझे दैवत. त्यावर रमा म्हणते, आधी मग दैवत म्हणजे काय? तुझं दैवत कोण आहे हे तुला ठाऊक आहे का? आर्था म्हणते, काय? त्यावर रमा म्हणते, हो, दैवत म्हणजे काही फक्त देव नसतो ग आर्था,
दैवत म्हणजे ती व्यक्ती असते जी आपल्या आयुष्यात महत्त्वाची असते, जिला आपण आपला रोल मॉडेल मानतो किंवा जे आपल्यासाठी निस्वार्थीपणे काहीतरी करते. आता जर मला कोणी विचारलं ना माझं दैवत कोण आहे, तर मी अगदी पटकन आणि सहज उत्तर देईन, माझं दैवत अण्णा आहेत म्हणून माझे. कारण अण्णांनी माझ्यासाठी आजपर्यंत खूप गोष्टी केल्यात, ते सुद्धा अगदी निस्वार्थ भावनेने. त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं, माझी भरभरून काळजी केली. आणि अर्थात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःचा इगो, स्वतःचा फायदा तोटा ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपल्यासाठी काहीतरी करत असते ना, तेव्हा ही गोष्ट खूप स्पेशल असते. आणि हे सगळं फक्त आपल्यासाठी आपली आईच करू शकते. पण हे सगळं ना माझ्यासाठी माझ्या आईनंतरसुद्धा अण्णांनी केलं आहे गं. त्यामुळे अण्णा माझ्यासाठी खूप खास आहेत. अण्णा माझ्यासाठी माझं दैवत आहे. समजलं अर्थ तुला? तसं असतं. त्यावर अर्थ म्हणते, मग काकू बाबासुद्धा दैवत होऊ शकतो का? त्यावर अर्थाला लगेचच आता रमा म्हणते, हो होऊ शकतात ना, तुझे बाबाही तुझं दैवत होऊ शकतात. त्यावर पुढे रमा म्हणत असते, अर्थ तुला माहिती आहे, म्हणजे अण्णांमुळे ना मला दुसरा जन्म मिळाला. मी पूर्वी अशी नव्हते, मी पूर्वी खूप वेगळी होते. पण अण्णांनी मला जगायला शिकवलं. त्यांनी मला खूप काही दिलं आहे अर्था. आज तुझ्यासमोर ही जी काही ताठ मानेने मी बसली आहे ना, ते सगळं अण्णांमुळेच आज मी इथे एवढी ताठ मानेने जगते. खरंच त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे. आणि आता हे बोलताना रमाचे डोळे पार भरून आलेले असतात. रमा रडत असते. आता अर्था रमाच्या दोन्ही हातांवरती हात ठेवते आणि आता ती रमाला विचारत असते, काकू तू ठीक आहेस ना? सगळं व्यवस्थित आहे ना? काही झालं आहे का गं? त्यावर रमा आता तिचे डोळे पुसते आणि अर्थाला सांगते की नाही गं, काही नाही. उद्या तुझी परीक्षा आहे ना, जा तू परीक्षेला जा, छान अभ्यास कर. सध्या तुला अभ्यास करण्याची गरज आहे, जा. त्याबरोबर अर्था म्हणते, हो काकू. आणि मग ती आता रमाला नमस्कार करते आणि म्हणू लागते, काकू थँक्यू, तू जे काही सांगितलंस ना ते सर्व अगदी माझ्या फिट्ट आणि व्यवस्थित लक्षात राहिलं. थँक्यू काकू. त्याबरोबर रमा म्हणते, थँक्स काय गं अर्था त्यात, जा उद्याच्या परीक्षेचा छान अभ्यास कर आणि अगदी छान लिहून ये पेपर काय. त्याबरोबर हे ऐकून आता अर्था म्हणते, हो काकू. काकू नक्की खरंच काही झालेलं नाही आहे ना गं? असेल ना काही तर सांग ना मला. त्यावर रमा म्हणते, नाही गं बाळा, खरंच काही नाही आहे, तू जा उद्याच्या पेपरचा अभ्यास कर. त्याबरोबर आता अर्था हसते. रमासुद्धा आता तिला स्माईल देते. मग अर्था आता वह्या वगैरे बंद करून तिकडनं रूममध्ये जाते. त्याबरोबर आता इकडे रमा ही मात्र डोक्याला हात लावून बसते. रमा विचार करत असते की मला का भीती वाटते आहे, मला कळतच नाही आहे. का असं सतत वाटतं आहे की अण्णांबरोबर काहीतरी चुकीचं होणार आहे? का राहून राहून मला काळजी वाटते अण्णांची? मला का असं वाटतं आहे की काहीतरी अघटित घडणार आहे? जीव माझा एवढा घाबराघुबरा का होतो आहे? रमा मात्र आता ह्या सर्व विचारांमध्ये व्यस्त होऊन जाते. तिला कळत नसतं की आपण काय करावं, कसं म्हणजे स्वतःच्या मनाला सावरावं हे सुद्धा तिला समजत नसतं. तिच्या मनाची अवस्था खूपच जास्त बिकट आणि वाईट झालेली असते. ती प्रार्थना करत असते की सगळं छान होऊ दे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आय्यजी रमाला म्हणतात, रमा अगं शांत हो, नको एवढी काळजी करू. रमा म्हणते, कशी काळजी नको करू आय्यजी, सांगा ना हो. आजपर्यंत ज्या माणसाने एवढं सगळं चांगलं केलं, लोकांचा एवढा विचार केला, त्या माणसाच्या सर्व कष्टांची किंमत ह्या एका व्हिडिओमुळे शून्य होते का? ह्या व्हिडिओमुळे त्याच्या मेहनतीला काहीच उरत नाही का महत्त्व? त्याबरोबर मग मयुरी म्हणते, रमा अगं तसं नाही आहे, तू शांत हो बरं पहिलं. योग्य वेळ यावी लागते ना गोष्टींसाठी. रमा म्हणते, कसली योग्य वेळ? अहो या योग्य वेळ येण्याच्या नादामध्ये माझ्या अण्णांचं आयुष्य संपेल. त्यावेळी रमा म्हणते, बोला ना आता काहीतरी मयुरीताई. मयुरी म्हणते, शांत हो तू. त्यावर आनंद म्हणतो, रमा हे बघ, काळजी करू नको, आपण सगळे आहोत ना अण्णांच्या बाजूने, आपण सगळे मुकार्दम आहोत त्यांच्यासोबत. आपण त्यांना काहीही होऊ द्यायचं नाही आहे, आपण त्यांना शोधून आणायचं म्हणजे आणायचंच. त्याबरोबर आईजीसुद्धा म्हणतात, रमा काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित, होईल सगळं नीट. रमा म्हणते, पण कधी आणि कसं? मला खूप भीती वाटते हो अण्णांसाठी. आता खरं तर इकडे रमा घाबरलेली असते आणि रमाची भीती सगळ्यांना स्पष्ट दिसत असते. रमा म्हणत असते की एक व्हिडिओ बघून लोक असं कसं काय म्हणू शकतात? एक व्हिडिओ बघून एवढा त्यांचं चांगुलपणा सगळं 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 कसं मातीमोल होऊ शकतो आय्यजी? त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा.
तुम्हाला मुरांबा मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.